यानंतर जास्त वेळ न घेता आपले दुसरे मार्गदर्शक आहेत डॉक्टर नंदकुमार भोते सर. यांना मी लगेच विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. डॉक्टर नंदकुमार भोते हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कॉटन प्रक्षेत्रावरती कॉटन एंटामॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा बराच प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्याचबरोबर श्रद्धेय बाबा आमटे साहेब यांच्या सानिध्यात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे अनेक रेडिओ टॉक झालेले आहेत. आणि विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने रेडिओ टॉक देणं गरजेचं आहे, रेडिओ टॉक देत असताना त्याच्या कोणकोणते कौशल्य आहेत याविषयी सविस्तरपणे भोते सर आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भोते सर, आपलं खूप खूप आपल्याला शुभेच्छा आणि खूप खूप मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आपलं. आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर प्लीज. थँक्यू सर. कृषी विस्तार आणि संज्ञापन विभाग तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथील सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर मिलिंद अहिरे सर, आमचे वरिष्ठ सहकारी मित्र डॉक्टर आनंद चवई सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे सर, माजी विभाग प्रमुख कृषी विस्तार विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, खरं तर मला सांगायला आनंद होतो आहे की मी सुद्धा या प्रशिक्षणामधला एक प्रशिक्षणार्थीच आहे आणि एक विद्यार्थी आहे. परंतु एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की मला आजच्या या प्रशिक्षणामध्ये एक माझे जे काही तुटके अनुभव आहेत ते इथं मला व्यक्त करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपल्या कृषी विस्तार विभागाचा मी इथं ऋणी आहे. मित्रांनो, मला जो काही टॉपिक दिलेला आहे रेडिओ संभाषण कौशल्य, खरं तर हा जो काही माझ्याकडे विषय देण्यात आलेला आहे, थोडाफार PhD करत असताना आकाशवाणी परभणी इथे सुद्धा मी 3 वर्ष एक पार्ट टाइम जॉब केला होता आणि त्यामुळं थोडेफार अनुभव आलेले आहेत. ते मी इथं सांगण्याचा एक प्रांजळपणे प्रामाणिक प्रयत्न करतो. या रेडिओच्या माध्यमातून आपण जी काही संभाषण कला मी शिकलेलो आहोत थोडीफार, ती इथं आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं आपल्याला सांगणार आहे. या विषयामध्ये काही माझे वैयक्तिक अनुभव सांगणार आहेत, त्या सोबतच शब्दांचं जे काही महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचं सुद्धा एक थोडक्यात महत्व विशद करणार आहे. रेडिओवर बोलताना घ्यायची काळजी काय, रेडिओवर टाळावं बोलताना टाळलं पाहिजे, रेडिओवर जे काही सादरीकरण आहे ती एक कला आहे. ज्या काही सर्व कला आहेत 64 कला आणि 14 विद्या, त्यापैकी एक ही सादरीकरणाची सुद्धा एक कला आहे. रेडिओ कृषी आणि गृह विभाग जो काही आहे आकाशवाणीचा, त्याबद्दल थोडक्यामध्ये, कारण कृषी विभागामध्येच मी काम केलं असल्यामुळे त्याबद्दलचे काही जे काही अनुभव आहेत ते मी इथं सांगणार आहे. कृषी कार्यक्रम करताना, प्रसारण करताना, रेकॉर्डिंग करताना घ्यायची काळजी, कोणते पथ्य आपण पाळायला पाहिजे, भाषेवरील जे काही प्रभुत्व येण्यासाठी काय करायला पाहिजे, रेडिओ जॉकीचे जे काही रोल आहेत अक्षरशः आपल्याला सर्वांना कल्पना आहेत, मागचे जे काही सर्व व्याख्याते होते त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलंच आहे. तर मी एक थोडक्यामध्ये सांगण्याचा एक प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या आयुष्यातला जो काही सहवास आहे हा अतिशय अनमोल असतो आणि या चांगला सहवास, चांगल्या लोकांचा सहवास, चांगल्या संस्थेचा सहवास आपल्याला ज्या मिळतो त्यावेळेस आपल्या जीवनाचं सार्थ होतं असा प्रत्यय मला वाटतं आपल्याला बऱ्यापैकी आपण घेतलेला आहे. पाण्याचा एक थेंब जर तो तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं. जर तो पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो आणि जर शिंपल्यात पडला तर मोतीच होतो. पाण्याचा थेंब तोच आहे, फरक फक्त सहवासाचा आहे. म्हणून
आपल्याला जो काही सहवास लाभतो आहे त्या सहवासामुळे आपली जडणघडण होते आहे. आणि आज जे काही मी तुमच्या समोर आहोत किंवा तुम्ही माझ्या समोर आहात, तर तो जो काही भाग आहे तो सहवासाचा आहे. आपल्या गुरुजनांचा सहवास असेल, आपल्या आईवडिलांच्या संस्काराचा सहवास असेल, आपण ज्या विद्यापीठामध्ये शिकतो आहोत त्या विद्यापीठाचा सहवास असेल. मला सुद्धा असा सहवास लाभला आणि त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. पहिला जो काही सहवास आहे तो म्हणजे आनंदवनाचा. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनामध्ये मला माझं ग्रॅज्युएशन करण्याची मला एक अतिशय चांगली संधी प्राप्त झाली आणि त्यांच्या सहवासामध्ये शिकत शिकत आनंदवनामधला सुद्धा एक थोडासा परोपकाराचा, सामाजिक बांधिलकीचा एक थोडा संस्कार तो सुद्धा रुजला. त्यासोबतच परभणीला MSc PhD करत असताना आकाशवाणीचा सुद्धा सहवास लाभला. खर तर परिस्थिती जेमतेम असल्यामुळं कमवा आणि शिका, लर्निंग विथ अर्निंग हा जो काही आहे तो इथं मी म्हणजे त्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आली होती आकाशवाणीची आणि त्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यू मध्ये अतिशय चांगल्या मार्कांनी मेरिटमध्ये आम्ही उत्तीर्ण झालो आणि परभणी आकाशवाणी येथे पार्ट टाइम एक महिन्यातून जवळपास 4-5 ड्युटीज मिळायच्यात. तर तो जो काही अनुभव आहे तो अनुभव आकाशवाणीचा तो खूप म्हणजे अगदी मोत्यासारखा किंवा परिसस्पर्शासारखा लाभला. आणि त्या अनुभवामुळे आकाशवाणीचा जो काही अनुभव आहे किंवा आनंदवनाचे जे काही तिथला अनुभव असेल, काही संस्कार असतील, ते भविष्यामध्ये कामी आलेत. आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये अग्रेसर असलेलं आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठामध्ये सुद्धा जो येण्याचा योग आलेला आहे, तर तो सुद्धा एक सहवास आपल्या सर्वांचा विद्यापीठाचा एक परिसस्पर्शा सम आहे असं मला सांगायला खूप आनंद वाटतो आणि खूप त्याबद्दल मला अभिमान सुद्धा वाटतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जगद्गुरु संत तुकोबा महाराजांची जी काही एक कविता आहे त्यांची, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देवा, तुका म्हणे पहा शब्दाची हा देवा, शब्देची गौरव पूजा करूया. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये शब्द आहेत आणि शब्द आहेत म्हणून आपण आहोत आणि या शब्दांमुळेच हे विश्व आहे. म्हणून आपलं जे काही धन आहे, हे जे काही धन आहे, आपलं सर्वात महत्वाचं जे काही आपलं संपत्ती आहे, तर ते आपले शब्द आहेत. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे जे काही शब्द आहेत की ज्या शब्दांमुळे आपण हे संभाषण कौशल्य आपण शिकणार आहोत, ते संभाषण कौशल्याचं जे काही मूळ पाया आहे तो पाया म्हणजे हे शब्द आहे. आणि म्हणून अशाच प्रकारचं 350 वर्षांना अगोदर हे संभाषण कौशल्य जगद्गुरु संत तुकोबा महाराजांनी आपल्या शब्दांमध्ये सांगितलं होतं. तेच संभाषण कौशल्य आजच्या आधुनिक युगामध्ये आपण जे काही रेडिओ जॉकीचं जे काही प्रशिक्षण आहे त्याच्या माध्यमातून आधुनिक मुला देऊन किंवा आधुनिक पद्धतीने आपण ते सांगतो आहोत. खरं तर जुनं ते सोनं हे अगोदरच सांगितलेलं होतं. तर या कवितेच्या माध्यमातून हे मी पुन्हा आपल्या समोर मांडत आहे. मित्रांनो, ही कविता जर आपल्याला समजली तर ह्या रेडिओ संभाषण कौशल्य जे काही आहे ते आपल्याला या कवितेमध्ये संपूर्ण काही समजून जाईल. तर आपण थोडक्यात पाहूया ही कविता. पाणी वाणी नाणी नासू नये, असावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर शब्द सुई दोरा, शब्द हेची कातर शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राची, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नये, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला. मित्रांनो, हीच संवाद कला खऱ्या अर्थानं आपल्याला जगद्गुरु संत तुकोबा महाराजांनी सांगितली होती.
थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला. शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म शक्ती, शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द. जो काही आपला अनुभव आहे, स्वतःचा अनुभव, त्यामधून प्रत्येक शब्दाचा जन्म होतो. त्या शब्दाचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अर्थ कळतो स्वानुभवातून. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहा. अर्थातच शब्दांमुळे, शब्द योग्य प्रकारे वापरले तर मंगल होतं, परंतु मंगल होऊ शकते. शब्दांचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. मित्रांनो, हे जे काही संभाषण कौशल्य आहे, हेच आपण या आजच्या प्रशिक्षणामध्ये, अर्थातच रेडिओ जॉकी प्रशिक्षणामध्ये आपण शिकत आहोत. आणि आजचा हा जो काही माझा विषय आहे, रेडिओ संभाषण कौशल्य, एका लेखकाच्या पुस्तकांवर हे शब्दाधनाचं 4 शब्द कोरलेले आहेत. शब्दांनीच पेटतात घरेदारे देश, शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा, आणि शब्दच विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. म्हणून आपल्याला बरेच वेळेस आपले वरिष्ठ, जे काही आपले घरची मंडळी असतात, ते सांगतात की बोलताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी. अर्थातच जिभेवर साखर म्हणजेच बोलताना विचार करून बोलावं, बोलताना प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं बोलावं, बोलताना वेळ मर्यादा काळ या सर्वांची भान ठेवून बोलावं. आणि हाच आधार आहे आपल्या या संभाषण कौशल्याचा. मित्रांनो, आपल्याला या संभाषण कौशल्यामध्ये जर प्रावीण्य मिळवायचं असेल आणि आपल्याला या रेडिओ संभाषण कौशल्याचा आधार घेऊन आपल्याला हे जे काही रेडिओ जॉकी, जे काही आपल्याला आरजे व्हायचं असेल, काही आपल्यापैकी जे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचं स्वप्न आरजे होण्याचं पण असेल, परंतु आपल्याला प्रत्येकाला आरजे होता येणार नाही. परंतु आपण या प्रशिक्षणामध्ये जे काही आपण संभाषण कौशल्य अवगत करणार आहोत, त्या संभाषण कौशल्याचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होईल. आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पावलोपावली, पदोपदी, सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपल्याला या संभाषण कौशल्याचा फायदा होईल नक्कीच. आणि याचा प्रत्यय सुद्धा मी सुद्धा माझ्या आयुष्यात घेतलेला आहे. म्हणून या संभाषण कौशल्याला जर आपल्याला आत्मसात करायचं असेल तर आपल्या भाषेवर आपल्याला प्रभुत्व मिळवावं लागणार आहे. आणि आपल्या भाषेवर जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आपल्याला या काही गोष्टी आपल्याला अवलंबाव्या लागणार आहेत. त्यामध्ये वाचन कला, लेखन कला, मनन, बोलणे आणि श्रवण या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये वाचन आपल्याला माहिती आहे, वाचाल तर वाचाल. आपण जर वाचन केलं तरच आपल्याला पुढे काहीतरी करता येईल, आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल. म्हणून आपल्याला अवांतर वाचन हे खूप गरजेचं आहे. आपण जे काही आपल्या अभ्यासाचं तर वाचतोच, परंतु त्यापेक्षा त्यासोबतच जे काही अवांतर वाचन खूप गरजेचं आहे. अफाट वाचन, वाचन कसं असावं, अफाट वाचन असावं. वेगवेगळ्या विषयांचे, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी काही पुस्तकं असतील, दैनिक असतील, दैनिकांचं सुद्धा वाचन तेवढंच गरजेचं आहे. आणि वाचन करत असताना मोठ्याने वाचन करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण मोठ्यानं वाचन केलं तर त्याचा डबल फायदा होतो. तेच जे काही शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात ते शब्द आपल्या कानाच्या पडद्यावर पडतात आणि पुन्हा त्या शब्दांचा जो काही अर्थ आहे, त्या शब्दांचा अर्थ, त्यांचा मतितार्थ असेल किंवा त्यांचं प्रोनाउन्सिएशन असेल, उच्चार असेल, त्या शब्दांचा उच्चार योग्य आहे का अयोग्य आहे तो आपल्याला पुनश्च आपल्याला कळतो. आणि म्हणून वाचन करत असताना आपण मोठ्याने वाचणं हे खूप गरजेचं आहे. त्यासोबतच लोकांचं वाचन, आपण ज्या समाजामध्ये वावरतो आहोत त्या समाजामध्ये जी काही लोक असतात, जी खालच्या लेवल पासून, अर्थातच वेगवेगळ्या क्षेत्रातली जी काही लोक असतात, त्यांचं सुद्धा आपण वाचन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे लोकांचं वाचन करत असताना आपल्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला अनुभव येत असतात. म्हणून हे वाचन फक्त पुस्तकांचंच नव्हे, तर हे वाचन वेगवेगळ्या आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. आता आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत ते म्हणजे शेतकरी.
विद्यापीठामध्ये आम्ही काम करतो आहोत. आमच्या विद्यापीठाचा जो काही केंद्रबिंदू आहे, विद्यापीठाचा संशोधन असेल किंवा विस्तार कार्य असेल, त्याचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी बांधव आहे. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांच्या वेदना ज्या काही आहेत त्या आम्हाला त्या वेदनांशी एकरूप होणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून हे लोकांचं वाचन असेल, शेतकऱ्यांचं वाचन असेल किंवा ज्या क्षेत्राशी आपण निगडीत आहोत तिथल्या लोकांचं वाचन असेल किंवा त्या क्षेत्रातल्या ज्या काही वेदना आहेत, त्या क्षेत्रातले जे काही प्रश्न भविष्यात होऊ आणि म्हणून ही वाचन कला, रीडिंग ही अतिशय महत्वाची आहे. त्यासोबतच लेखन सुद्धा हा अतिशय महत्वाचा भाग आहे. लेखन दररोज आपण जे काही वाचन करतो, जे काही चिंतन करतो, दिवसाच्या अंती एखादी आपली डायरी असावी. त्या डायरीमध्ये आपण काही 4 ओळी आपण दररोज लिहित गेलो. आपल्या जे काही विधायक आहेत, आपल्या अनुभवातून आपण जे काही अनुभवतो, तर त्याच्या 4 ओळी आपण लिहित गेलं तर मला वाटतं आपला शब्दसंग्रह वाढेल, आपल्या बुद्धीला अतिशय चांगल्या प्रकारची चालना मिळेल आणि आपणही चांगल्या प्रकारचं लिहू शकतो याचा अतिशय चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये तयार होईल. म्हणून लेखन सुद्धा हा तितक्याच महत्वाचा विषय आहे. मनन चिंतन, थिंकिंग जी काही प्रक्रिया आहे ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. विचार, आपल्या मनामध्ये विचार तयार व्हायला पाहिजे आणि विचारातून नंतर आपली कृती तयार होते. म्हणून एका विधायक विषयावर आपल्या डोक्यामध्ये मनन चिंतन होणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून ते विचार आपल्या डोक्यामध्ये चालतात आणि तेच आपण भविष्यामध्ये आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण बाहेर काढतो. बोलण्याची जी काही कला आहे, स्पीकिंग, ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आपलं वाचन अतिशय चांगलं असेल, आपलं लेखन चांगलं असेल, आपण मनन चिंतन चांगलं असेल, परंतु आपली जी काही बोलण्याची प्रॅक्टिस असेल, आपण बोलण्याचा जो काही रियाज आहे तो बोलण्याचा रियाज नसेल तर आपली जी काही संभाषण कौशल्य आहे, जे काय आपलं वक्तृत्व आहे, त्याला एक अलंकृतपणा येणार नाही. म्हणून रियाज करोगे तो राज करोगे असं म्हणतात संगीत क्षेत्रामध्ये. बोलण्यामध्ये सुद्धा तेच आहे. बोलण्याचा रियाज असेल, बोलण्याची प्रॅक्टिस असेल तर नक्कीच आपल्याला वरचेवर आपल्या बोलण्यामध्ये धार येते आणि ते बोलत असताना आपण एकांतामध्ये जोराने बोलावं, जेणेकरून आपल्याला त्याचा एक पुन्हा अनुभव येईल. काय चुकतं आहे आपल्याला पुन्हा कळेल. बोलताना आरशासमोर बोलणं हे सुद्धा अतिशय उत्तम आहे. कारण आरशासमोर बोलत असताना आपल्या जे काही बॉडी लँग्वेज आहे, आपल्या चेहऱ्यावरची आपली देहबोली आहे, त्या देहबोलीचा सुद्धा आपल्याला प्रत्यक्षामध्ये आरशामध्ये दिसतो. म्हणून आपण आरशासमोर बोलत असताना आपल्याला बरेचसे फायदे होतात. म्हणून ह्या ज्या काही कला आहेत, ही बोलण्याची सुद्धा कला आपल्याला वृद्धिंगत करावं लागेल आणि नंतरच आपल्याला या भाषेवरचं प्रभुत्व आपल्याला नक्कीच आपल्याला येतं. मित्रांनो, श्रवणाची जी काही कला आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. ऐकणे. आता आम्ही ज्यावेळेस रेडिओला, आकाशवाणीची ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो मुलाखतीची, त्यावेळेस आमच्याकडे एक रेकॉर्डिंग वॉकमॅन होता. त्या वॉकमॅन मध्ये आम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करायचो आणि पुन्हा ते जे काही बोललेलो आहोत ते पुन्हा स्वतः ऐकायचो, जेणेकरून आपल्या नेमक्या चुका कुठं होतात, नेमकं आपले जे काही प्रोनाऊन्सिएशन आहेत त्यामध्ये चूक होते, कुठं थांबायचं, स्वल्पविराम कुठं आहे, पूर्णविराम कुठं आहे, उद्गारवाचक चिन्ह कुठं आहे, प्रश्नार्थक कुठं आहे, हे आपल्याला बोलताना सुद्धा आपल्याला जाणवलं पाहिजे. ही सुद्धा संभाषण कला आहे. कारण बोलताना आहे अल्पविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक हे आपल्या बोलताना आपल्याला जाणवलं पाहिजे. म्हणून हे बोलताना आपण हे जे काही आता मोबाईल आलेले आहेत, मोबाईलमध्ये सुद्धा आपण रेकॉर्डिंग करू शकतो. हे रेकॉर्डिंग केलेलं आपण पुन्हा ऐकलं तर आपल्याला या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो. आणि श्रवण, जे काही रेडिओ ऐका किंवा जे काही न्यूज ऑन एआय हे आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये ऍप आहे किंवा प्ले स्टोअर वरनं हे ऍप आपण डाउनलोड केलं, न्यूज ऑन AIR, तर हे या ऍपच्या माध्यमातून केरळ पासून तर कन्याकुमारी पर्यंत आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यातली जी काही भाषा आहे किंवा रेडिओ केंद्र आहे ते आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं आपल्याला ते काही भाषण आहे किंवा संभाषण असेल
तर ते आपल्याला केंद्र अतिशय चांगल्या प्रकारे ऐकता येतं. तर या न्यूज ऑन AIR ऍप जे काही आहे प्ले स्टोअरवरनं आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि ते आपण ऐकू शकता. ही ऐकण्याची जी काही कला आहे ती अतिशय महत्वाची त्यामधलं भाग आहे. कारण आपण ज्यांना ऐकण्याची सवय आहे ते चांगल्या प्रकारे त्यांचा शब्दसंग्रह वाढतो, ते चांगल्या प्रकारे विचार करू शकतात आणि त्यांचा शब्दसाठा सुद्धा वाढतो आणि भाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी खूप त्याचा फायदा होतो. म्हणून श्रवण, रेडिओ ऐकण्याची ही जी काही सवय आहे हे आपल्यामध्ये आली तर नक्कीच मला वाटतं आपण टीव्ही समोर एखादा कार्यक्रम किंवा एखादी मूव्ही फिल्म ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला संपूर्ण लक्ष त्याकडे द्यावं लागतं. परंतु रेडिओ जो काही आहे तो रेडिओ ऐकताना, आपलं काम करत असताना, घरामधली महिला असेल तिचं स्वयंपाक करत असताना, वेगवेगळी कामं करत असताना किंवा आपण जी काही वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत, सकाळी उठल्याच्या नंतर आपण रेडिओ लावला तर मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारची जी काही कार्यक्रम आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही माहिती आहे, फक्त मनोरंजनच नव्हे तर ज्ञानाची सुद्धा गंगा आपल्या घरी रेडिओच्या माध्यमातून येते. आणि ही श्रवण कला, लिसनिंग जी काही आहे, ऐकण्याची जी काही कला आहे ती आपण विकसित केली तर आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळू शकतं आणि हेच भाषेवरचं प्रभुत्व आपल्याला रेडिओ संभाषणामध्ये नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये फायदेशीर ठरतं. मित्रांनो, एका कवीचं एक वाक्य आहे की माझ्याकडे जेव्हा 2 नाणे असतील तेव्हा एक नाणं मी भाकरीसाठी खर्च करेन आणि दुसरं नाणं मी पुस्तकासाठी खर्च करेन. कारण भाकर ही मला जगवेल आणि पुस्तक ही मला जगण्याची कला शिकवेल. म्हणून पुस्तकांशी जर मैत्री केली, पुस्तकांचा आपण संग्रह केला, छोटीशी लायब्ररी आपल्या घरी केली आणि आपलं जे काही अवांतर वाचन, अफाट वाचन जे काही केलं आपण, तर नक्कीच आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवता येतं आणि त्यासोबतच लेखन, मनन, बोलण्याची कला आणि श्रवण कला याचा सुद्धा आपण आपला विकास केला तर नक्कीच आपल्याला हे जे काही भाषण कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून माणसाचं शील समजतं. म्हणून प्रोनाउन्सिएशन जे काय आहे, उच्चार आहेत, ते उच्चार सुद्धा तेवढेच आपले प्रगल्भ किंवा योग्य उच्चार असणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि आपल्याला आपले उच्चार, प्रोनाउन्सिएशन आपले व्यवस्थित करायचं असेल तर आपलं वाचन आणि त्यासोबत थोडंसं संस्कृत वाचन असेल तर त्या आपल्या जिभेला एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम होतो जिभेचा आणि आपलं जे काही स्वरयंत्र आहे, स्वरयंत्राला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची व्यायाम होतो किंवा वळण पडतं आणि आपलं जी काही उच्चाराची जी काही पद्धत आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये प्रगल्भता येते आणि ते सुधारतं. म्हणून संस्कृत वाचनावर थोडासा भर दिला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृत श्लोक आहेत, संस्कृत मंत्र आहेत, तर या मंत्रांचा सुद्धा आपण उच्चार केला तर मला वाटतं आपल्याला प्रोनाउन्सिएशनचा अतिशय चांगल्या प्रकारचा रियाज प्रॅक्टिस करता येईल आणि त्याचा सुद्धा आपल्याला या उच्चारावर आपल्याला भर देता येईल आणि त्यामुळे आपली विद्वत्ता ही सिद्ध होईल. म्हणून आणि संस्कृत आपल्याला माहिती आहे की आपल्या जे काही भारतीय ज्या काही भाषा आहेत त्यांचं उगमस्थान जे काही आहे ते संस्कृत आहे. म्हणून संस्कृतवर सुद्धा आपण भर दिला तर आपल्याला, मला वाटतं इथं नक्कीच आपल्याला फायदा होतो. महात्मा गांधी जी म्हणायचे की ज्यांना संस्कृत येत नाही ते अर्धवट किंवा अशिक्षित आहेत असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून आपल्याला संस्कृतवर सुद्धा थोडासा भर द्यायचा आहे. संस्कृतचे श्लोक असतील, संस्कृतचं जे काही आपल्याला अभ्यासाला सुद्धा बऱ्याच आपल्यापैकी जे काही प्रशिक्षणार्थी आहेत, आपल्याला शाळेमध्ये कोर्स सुद्धा असेल कदाचित, तो आपण कोर्स पूर्ण केलेला असेल तर हे सुद्धा एक माध्यम आहे जेणेकरून आपल्याला आपले जे काही उच्चार आहेत त्या उच्चारावर सुद्धा आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, हे जे काही संभाषण कौशल्य आपण जे काही प्राप्त करणार आहोत, मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे की त्याचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होणार आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये होणार आहे. म्हणून आपल्यापैकी काही लोकांना रेडिओ जॉकी आरजे होता आलं नाही तरी आपण हिरमसून जायचं नाही किंवा नाउमेद व्हायचं नाही. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि ते सुद्धा आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे की आपण जे काही आपल्या या शिक्षण कार्यक्रम, काही आपल्या विद्यार्थ्यांचे एमपीएससीचे विद्यार्थी सुद्धा असतील तर त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होतो. कारण भविष्यामध्ये जी काही मुलाखत देण्याची जी काही कला आहे
तर त्या मुलाखत देण्याच्या कलामध्ये सुद्धा ही संभाषण कौशल्य, आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे परंतु त्या ज्ञानाचं अभिव्यक्ती होत नसेल, त्या ज्ञानाचा आपल्याला व्यक्त करता येत नसेल, तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला समाजासाठी म्हणा किंवा जे काही खालचे घटक आहेत शेतकऱ्यांसारखे, तर त्यांच्यासाठी आपल्याला भविष्यात वापर करता येणार नाही. म्हणून संभाषण कौशल्याचा वापर आपल्याला या रेडिओ जॉकीसाठी तर करताच येईल, आकाशवाणीसाठी सुद्धा करता येईल, परंतु आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक पावलोपावली आपल्याला याचा नक्कीच आपल्याला मित्रांनो वापर करता येईल. ना गगन तक ना धरा तक, ना उन्नती ना पतन तक, हमें तो छूना है एक दूजे के हृदय तक. मित्रांनो, आवाजाचा या सशक्त माध्यमातून प्रत्येकाची मनं आपल्याला जिंकता आली पाहिजेत, प्रत्येकाच्या मनावर आपल्याला अधिराज्य गाजवता आलं पाहिजेत आणि त्यासाठीच हे रेडिओ हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. फक्त मनोरंजनच नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं हे सशक्त माध्यम आहे. ते कलेचं ज्ञान असेल, संगीत कला असेल, वेगवेगळ्या कला आहे, साहित्य कला असेल, साहित्याचं ज्ञान असेल किंवा विज्ञान कला असेल, जे काही आपलं कृषी क्षेत्र आहे त्या क्षेत्राची ज्ञानगंगा असेल, तर या रेडिओच्या माध्यमातून ही आपल्या दारामध्ये येते आणि हे आपल्याला इथं करायचं आहे. म्हणून हे अतिशय सशक्त माध्यम, याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. मित्रांनो, आकाशवाणी जे काही श्रोता वर्ग आहेत तर त्याचं टार्गेट ऑडियन्स वेगवेगळे आहेत, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये कार्यक्रमाचा जो काही प्रकार आहे, धार्मिक आहेत, जे काही बालगोपालासी मुलांकरता वेगवेगळे कार्यक्रम इथं प्रसारित होतात आकाशवाणीच्या माध्यमातून. युवावाणीच्या माध्यमातून युवकांसाठीचा कार्यक्रम प्रसारित होतो. आपण तो सर्वांनी पाहिलेला असेल, ऐकलेला असेल. स्त्रियांकरिताचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. ग्रामीण जे काही लोक असतात, शेतकरी बांधव असतील, त्यांच्यासाठीचा 7:30चा किसानवाणी कार्यक्रम असेल किंवा आमचं घर आमचं शिवार हा कार्यक्रम असेल, आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित होत असतो. औद्योगिक कामगारांकरिता वेगळे कार्यक्रम असतात. जे काही आपले बॉर्डरवरचे आपले जे काही सैन्य आहेत त्यांच्याकरिता सैन्यांकरिताचा वेगळा कार्यक्रम असतो. जनजाती क्षेत्रातल्या वेगवेगळ्या जे काही शेड्युल्ड ट्राईब्स असतील, वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील, त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्या एरियानुसार प्रसारित केले असतात. शैक्षणिक असेल, प्रसिद्धी असेल, भारतीय संगीत असेल, संगीताचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत, वाद्य संगीत, गायन असेल, वाद्य असेल, सुगम संगीत असेल, भक्ती संगीत, चित्रपट संगीत. आताच आपल्या ज्या काही गान सम्राज्ञी होत्या लता मंगेशकर आता गेलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल वेगवेगळे कार्यक्रम आपण पाहिलेले आहेत. तर वेगवेगळे भाषण असेल, चर्चासत्र असतील, नाटक असतील, विशेष कार्यक्रम, रूपक, बातमीपत्र असतील, या सर्वांच्या माध्यमातून हे कार्यक्रम आपल्यापर्यंत येतात आणि या प्रत्येक कार्यक्रमाचा जो काही श्रोता वर्ग असतो तो वेगवेगळा असतो आणि म्हणून जसा श्रोता वर्ग असतो त्या प्रकारे आपलं संभाषण कौशल्य आपल्याला टर्न करावं लागतं, आपल्याला थोडंसं त्याला वळण द्यावं लागतं. आणि म्हणून आता आम्ही ज्यावेळेस आकाशवाणीला काम केलं, आमचा जो काही श्रोता वर्ग होता तो म्हणजे आपला शेतकरी वर्ग. शेतकरी अन्नदाते जगाचे, मोल जाणा त्यांच्या त्यागाचे. तर या शेतकरी वर्गाने जो काही त्याग आपल्या सर्वांसाठी केलेला असतो, त्या ग्रामीण शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस आपल्याला कार्यक्रम द्यावा लागतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या बोलीभाषेमध्ये तो कार्यक्रम जाणं हा अतिशय महत्वाचा भाग असतो, जेणेकरून त्या शेतकरी बांधवाला ही भाषा आपुलकीची वाटेल आणि ते जे काही तंत्रज्ञान आहे विद्यापीठामध्ये विकसित झालेलं, आपल्या विद्यापीठामध्ये विकसित झालेलं तंत्रज्ञान त्या शेतकऱ्याच्या शेतावर, बांधावर जाण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे भाषा योग्य असेल तर ते तंत्रज्ञान अतिशय चांगल्या प्रकारे जाण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून आपल्याला श्रोतावर्ग कोणता आहे, रेडिओ जॉकीचं प्रशिक्षण घेत असताना त्यांना सुद्धा आपण युवकांसाठी कार्यक्रम देतो आहोत का, आपण महिलांसाठी कार्यक्रम देतो आहोत का, आपण बालकांसाठी कार्यक्रम देतो आहोत का, आपण शेतकरी बांधवांसाठी देतो आहोत, हा श्रोता वर्गांचा प्रकार कोणता आहे हे आपण जाणून घेणं हे तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यानुसार आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या संभाषण कौशल्यामध्ये आपल्याला परिवर्तन करता येईल. हा सुद्धा इथं अतिशय महत्वाचा इथं भाग आहे. मित्रांनो, या माध्यमातनं आकाशवाणीतल्या काही आठवणीतले दिवस इथं मी सांगू इच्छितो. एमएससी झाल्याच्या नंतर पीएचडी ला असतानाचा जो आमचा अनुभव आहे,
परिस्थिती जेमतेम असल्यामुळं कमवा आणि शिका हा एक मार्ग होता. योगायोगाने परभणी आकाशवाणी मधली एक रेडिओवर जाहिरात आली की प्रासंगिक सहकलाकार कृषी विभागामध्ये भरण्याची म्हणजे एक जाहिरात आली. आम्ही त्या जाहिरातीला पात्र झालो आणि त्या जाहिरातीचं जवळपास 1 महिना आम्ही प्रॅक्टिस केली आणि ती मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये पास झालो. संगीताचं थोडंसं ज्ञान होतं. कृषी विभागामध्ये बेसिक जे काही ग्रॅज्युएशन आहे BSc होतं, MSc कम्प्लीट होतं आणि PhD. त्यामुळं त्या क्षेत्रासाठी जे काही ज्ञान लागत होतं त्याची परिपूर्णता झालीच होती आणि सोबत संगीत क्षेत्राचा स्पर्श असल्यामुळे त्या ठिकाणी त्या आकाशवाणीमध्ये प्रवेश करायला खूप चांगला योगायोग तिथे म्हणजे मिळाला. आणि मित्रांनो, मला एक अजून सांगू इच्छितो की त्या आकाशवाणीमधला जो काही प्रवेश आहे तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट झाला, एक वळणाचा तो सुवर्ण क्षण झाला. कारण त्या आकाशवाणीमुळेच वाणीचं जे काही प्रशिक्षण आहे, अर्थातच जे प्रशिक्षण आकाशवाणीच्या वेगवेगळे जे काही कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना दिल्ली दूरदर्शनच्या वतीनं जे काही प्रशिक्षण देण्यात येतं त्या प्रशिक्षणाला आम्ही पात्र झालो आणि 7 दिवसाचं ते प्रशिक्षण आम्हाला तिथे मिळालं. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बोलावं कसं, नेमकं बोलताना काय टाळावं, बोलतानाचा जो काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याचं संपूर्ण प्रशिक्षण मिळालं. त्या प्रशिक्षणासोबतच आम्हाला एक कल्चर युअर व्हॉइस वाणी नावाचं एक बुक आम्हाला तिथे मिळालं. ते इंग्रजीमध्ये बुक होतं. त्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही संभाषण कौशल्यामधले ज्या वेगवेगळ्या टिप्स होत्या त्याचा सुद्धा तिथे उल्लेख होता. आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला 2 महिने ते त्यांनी प्रशिक्षण दिलं. वेगवेगळ्या आकाशवाणीमध्ये जे वेगवेगळे विभाग असतात, संगीत स्टुडिओ असेल, त्यासोबतच रेकॉर्डिंग स्टुडिओ असेल, डबिंग अँड एडिटिंग स्टुडिओ असेल, त्या वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये किंवा त्यांच्याकडे जी काही संगीत विभागाची जी काही लायब्ररी असते जिथं वेगवेगळ्या प्रकारचे जे रेकॉर्ड्स असतात, जे गाणी असतात ते साठवलेले असतात, त्या प्रत्येक क्षेत्राचा त्यामध्ये एक इंजिनिअरिंगचा विभाग असतो, त्या प्रत्येक विभागाचा तिथं आम्हाला प्रशिक्षण मिळालं. आणि त्या माध्यमातनं आकाशवाणीमध्ये जे काही 2 विभाग असतात, एक म्हणजे कार्यक्रम विभाग, प्रसारण विभाग आणि दुसरा जो काही इंजिनिअरिंगचा जो काही भाग असतो ज्यांच्या माध्यमातून प्रसारण होतं, त्या दोन्ही विभागाचं तिथं प्रशिक्षण मिळालं. आणि त्याचा फायदा 3 वर्षामध्ये आम्ही बरेचसे जवळपास 2006 पासून तर 2009 पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही तिथं दिलेत आणि त्याचा आम्हाला नक्कीच तिथं फायदा झाला. कॅज्युअल कॉम्पेरर अर्थातच प्रासंगिक सहकलाकार म्हणून जे काही कृषी विभागामध्ये जे काही वेगवेगळे विषयाचे तज्ज्ञ असतात त्यांच्या मुलाखती घेणे, शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणे, कृषी तरंग जो काही सकाळी 6:05 कार्यक्रम असायचा तोच दुपारी 12:30 वाजता कार्यक्रम असायचा, अगदी 4 मिनिटाचा कार्यक्रम. त्या 4 मिनिटामध्ये आपल्या आवाजामध्ये एखादा महत्वाचा विषय रेकॉर्डिंग करणे, डबिंग करणे, त्याला एक छानसं गाण्याची त्याला जोड देणे. त्याच प्रकारे कृषी विभागातील जी काही भाषणं आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश, कृषी संवाद आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर संवाद करणे, आवड बळीराजाची हा शेतकऱ्यांच्या पत्र पसंतीवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम होता, त्याचा सुद्धा समावेश होता. अभिप्राय बळीराजाचा हा सुद्धा एक कार्यक्रम होता, तो पत्र उत्तरांचा कार्यक्रम. की शेतकऱ्यांची जी काही पत्र यायची त्या पत्रांना उत्तर देण्याचा तो कार्यक्रम असायचा. तर या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातनं, या मुलाखतीच्या माध्यमातनं, भाषणांच्या माध्यमातनं हळूहळू त्यामधले जे काही बारकावे आहेत ते बारकावे कळत गेले आणि हळूहळू जी काही वाणी आहे त्या वाणीमध्ये म्हणजे जे काही हळूहळू म्हणजे विकास होत गेला, प्रगती होत गेली. आणि आज कालांतरानं मागच्या जवळपास 13-14 वर्षानंतर त्या 3 वर्षामध्ये जे काही आम्ही शिकलो, त्या 3 वर्षामध्ये जे काही आणि अनुभव घेतले, त्या 3 वर्षाच्या अनुभवाचे जो काही सार आहे तो मला तरी वाटते आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत आम्हाला तो कामी येणार यात काहीही शंका नाही. म्हणून मित्रांनो, हा आकाशवाणीचा किंवा हा जो काही रेडिओ जॉकीचा हा जो काही प्रशिक्षणाचा हा जो काही कार्यक्रम आहे तो
हा साधा सुद्धा कार्यक्रम नाही, तर आपल्या आयुष्यभराची शिदोरी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे, जर आपण सकारात्मकरित्या आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला तर. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या हा अनुभव झाल्याच्या नंतर, पीएचडी झाल्याच्या नंतर मला पुन्हा बाबा आमटेंच्या आनंदवनामध्ये त्या कृषी महाविद्यालयामध्ये पुन्हा जाण्याचा योग आला. त्या महाविद्यालयामध्ये, ज्या महाविद्यालयामध्ये माझं बीएससी ऍग्रिकल्चर कंप्लीट झालं, तिथंच पुन्हा त्या महाविद्यालयामध्ये एक ज्ञान प्राप्ती किंवा अध्यापनाचं काम, विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याचं काम मला पुन्हा तिथं मिळालं आणि 3 वर्ष पुन्हा तिथं काम केलं. तिथं असताना परभणी आकाशवाणी चंद्रपूर, आकाशवाणी नागपूर, यवतमाळ आकाशवाणी इथं सुद्धा वेगळ्या प्रकारे कार्यक्रम देण्याचा एक तिथं योगायोग आला. त्याच प्रकारे परभणीला असताना परभणी आकाशवाणी, नांदेड आकाशवाणी, या औरंगाबाद आकाशवाणी, त्याच प्रकारे इकडे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आल्याच्या नंतर पुणे आकाशवाणी, त्याच प्रकारे नगर आकाशवाणीवर वेगवेगळ्या प्रकारे काम दिले. आणि मागच्या 11 जूनला जो काही आपल्या मक्यावरील लष्करी अळीचा जो महत्वाचा गंभीर प्रश्न होता, त्या माध्यमातून कृषी विभागाचा जो काही एक कार्यक्रम झाला, त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व 21 आकाशवाणी केंद्राहून सर्व या आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून हे वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित झाले. आणि या माध्यमातून एक संदेश, हा जो काही शेतीचा संदेश आहे, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा संदेश आहे, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय चांगला योग म्हणा एक प्राप्त झाला. आणि त्या माध्यमातून जी काही संभाषण कौशल्य आहे त्याचा सुद्धा इथं फायदा झाला. मित्रांनो, आपला जे काही संवाद आहे, तो संवाद करत असताना कोणते पथ्य पाळली पाहिजे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेस होतं काय की आपल्याला काय बोलायचं हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतं, खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतात. काही काही मंडळी नॉनस्टॉप इतकी बोलू शकतात का त्यांना सांगावं लागतं की बाबा रे आता थांब. म्हणून काय बोलावं हे जितकं आपल्याला माहिती आहे, त्यासोबतच काय बोलू नये, योग्य ठिकाणी योग्य वेळी काय बोलावं हे जेवढं माहिती पाहिजे आपल्याला, त्याच प्रकारे काय बोलू नये हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. अन्यथा खूप मोठे गंभीर प्रश्न होतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका मोठ्या मंत्र्यांनी बडे बडे देश में छोटी छोटी बातें होती ही रहती है असं वाक्य म्हटलं आणि अक्षरशः त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे शब्दांचा वापर कसा करावा हा सुद्धा आपण गरजेचा आहे. कोणती शब्द टाळावीत, कोणती पथ्य पाळावीत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये आनंदीबाईनं धचा मा केला होता, आपल्याला माहिती आहे. धरून आणाच्या ऐवजी मारून आणा, आणि त्या एका धच्या मामुळं काय इतिहास काय घडला याची सुद्धा आपल्याला जाणीव आहे. म्हणून हे संवाद कौशल्यामध्ये नेमकं काय टाळावं हे सुद्धा महत्वाचं आहे. एअरवर ज्यावेळेस एखादं वाक्य आपलं जातं हवेमध्ये, रेडिओच्या माध्यमातून किंवा या रेडिओ जॉकीच्या माध्यमातून, ते वाक्य गेलेलं म्हणजे धनुष्यातून जसा बाण सुटतो त्या प्रकारचा बाण असतो, तो परत घेता येत नाही. म्हणून आपल्याला बोलताना प्रसारण करत असताना जे काही कोड, जे काही कायदे आहेत किंवा काय टाळलं पाहिजे हे सुद्धा माहिती असणं हे तेवढंच गरजेचं आहे. तेव्हाच आपलं जे काही संवाद कौशल्य आहे त्याला अतिशय चांगल्या प्रकारची धार येईल. सर्वोच्च न्यायालय असेल, राज्यघटना असेल, यावर टीका टिप्पणी करता येत नसते आणि हे आपल्या आकाशवाणीवर करता येत नसते. सर्व जाती धर्माचा आदर सन्मान करावा लागतो. कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करता येत नसते. मित्र राष्ट्रांना शत्रू राष्ट्र म्हणून उल्लेख करता येत नाही. सर्व राष्ट्रांचा आदर सन्मान करावा लागतो. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य आपल्या या एअरच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून जायला नको, जेणेकरून समाजामध्ये दुफळी होईल. तर अशा प्रकारचे काही प्रसाराचे काही नियम आहेत, काही कोड आहेत, त्याचं सुद्धा आपल्याला पालन हे मी थोडक्यामध्ये सांगत आहे. त्याच प्रकारे कृषी कार्यक्रम प्रसारण करत असताना सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी टाळणं हे गरजेचं असतं. आता बऱ्याच वेळेस होतं काय की काही म्हणजे शासनानं बंदी आणलेली जी काही कीटकनाशक असतात
त्या कीटकनाशक बरेच वेळेस काही तज्ञांच्या माध्यमातून ती सांगण्यात येतात रेडिओच्या माध्यमातून, तर ती आपण सांगायची टाळणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे त्या कीटकनाशकाची जी काही व्यापारी नावं असतात ती व्यापारी नावं सुद्धा सांगणं हे चुकीचं आहे, कारण व्यापारी नावं हे कंपनीनुसार असतात. आपण समजा व्यापारी नावं आपण त्या कीटकनाशकाची किंवा त्या कृषी रसायनांची सांगत असू तर त्या एखाद्या कंपनीचा आपण प्रचार प्रसार करतो आहोत असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून हे कृषी रसायनं, कृषी कीटकनाशक यांची जी काही बंदी आलेले कृषी रसायनं टाळणं, त्यांची व्यापारी नावं टाळणं हे गरजेचं आहे आपल्या कृषी कार्यक्रमाच्या माध्यमातून. मुलाखत असेल, भाषण असेल, यामध्ये जे काही शब्द असतात अनेक शब्द आपल्याला टाळावी लागतात. व असेल, वरील प्रमाणे, खालील प्रमाणे हे जे काही शब्द आहेत मित्रांनो आपल्या लक्षात घ्या, आपण बोली भाषेमध्ये आपण हे जे काही शब्द आहेत यांचा वापर करत नसतो. मी व माझी बहीण किंवा मी व माझा भाऊ, मी व माझा मित्र गार्डन मध्ये गेलो होतो किंवा मी व माझा मित्र मूव्ही बघायला गेलो होतो. वचा वापर आपण बोली भाषेमध्ये ज्या प्रकारे करत नाही त्याच प्रकारे वचा वापर या भाषणांमध्ये असेल, मुलाखतीमध्ये करत नसतात, परंतु सर्रासपणे या वचा वापर अनावधानाने बऱ्याच लोकांच्या म्हणजे कडून होत असतो. त्याच प्रकारे एखादा टेबल असेल म्हणजे जे काही वरील प्रमाणे जो काही खतांचा जो काही तक्ता दर्शवलेला आहे त्याचा वापर करावा. तर अशा प्रकारे वरील प्रमाणे, खालील प्रमाणे हे शब्द आपल्याला इथं त्यांचा वापर करता येत नसतो. त्याच्याऐवजी आत्ताच सांगितलेले जे काही कीटकनाशक आहेत किंवा आत्ताच सांगितलेले जे काही कृषी रसायनं आहेत किंवा खतं आहेत यांचा वापर सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं शब्द आपल्याला त्याच्याऐवजी वापरणं हे गरजेचं आहे, कारण बोली भाषेमध्ये या शब्दांचा आपल्याला वापर आपण करत नसतो. त्याच प्रकारे मित्रांनो कृषी कार्यक्रम हे शेतकऱ्यांशी निगडीत असतात. शेतकरी हे आपल्या ग्रामीण भागामध्ये असतात. त्यांच्या बोली भाषेमध्ये आपले जे काही कार्यक्रम आहेत ते गेले तर ती भाषा म्हणजे त्यांना समजायला सोपी जाईल. कठीण भाषा किंवा अगदी शुद्ध भाषा, अगदी शास्त्रोक्त भाषा किंवा अतिशय एखाद्या विषयावर आपल्याला ज्ञान द्यायचं असेल तर ते सांगत असताना अतिशय खोलावर जाऊन सांगणे त्याची गरज नसते. शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस आपण काही सांगत असतो त्यावेळेस त्या एखाद्या किडीबद्दल किंवा एखाद्या रोगाबद्दल किंवा एखाद्या ठराविक विषयाबद्दल ज्यावेळेस सांगत असतो, किडीबद्दल सांगायचं असेल तर त्या किडीची ओळख, त्या किडीचं नुकसान आणि त्या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा असतो. म्हणून त्यांना ह्या गोष्टीवर सांगत असताना मोजक्या शब्दामध्ये, सोप्या भाषेमध्ये, कठीण भाषाचा टाळून आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे पूर्वग्रह दूषित नसावा. एखाद्या विषयावर आपल्याला बोलत असताना किंवा एखाद्या व्यक्तीची, एखाद्या शेतकरी बांधवाची किंवा एखाद्या तज्ज्ञाची आपण ज्यावेळेस मुलाखत घेतो त्या तज्ज्ञाबद्दल किंवा त्या शेतकऱ्याबद्दल पूर्वग्रह नसावा कुठल्याही प्रकारचा, सकारात्मक किंवा नकारात्मक, आणि जेणेकरून ती जी काही मुलाखत असेल, तो जो काही कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा होईल. या कृषी विभागामध्ये काम करत असताना कृषी आणि जो काही गृह विभाग असतो याच्यामध्ये जे काही कार्यक्रम दिली जातात ही चार प्रकारांमध्ये कार्यक्रमाची विभागणी होते. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे भाषण, दुसरं म्हणजे मुलाखत, तिसरं म्हणजे परिसंवाद आणि चौथं म्हणजे चर्चा. तर ही जी काही भाषण, जी काही कला आहे तर ती एखाद्या ठराविक विषयावर तज्ज्ञांची जी काही माहिती आहे किंवा त्यांचे जे काही विचार आहेत ते आपण ध्वनिमुद्रित करत असतो. आणि एक उदाहरण जर घ्यायचं असेल तर एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल किंवा 5% निंबोळी अर्क कसा तयार करायचा याबद्दल त्याचे जे काही विचार आहेत तर ते आपल्या बोली भाषेमध्ये, त्या भाषण स्वरूपामध्ये ते येणं गरजेचं असतं. तर ते आकाशवाणीवर ज्यावेळेस आपण या भाषणाचं प्रसारण करतो किंवा रेकॉर्डिंग करत असतो तर ते लिखित स्वरूपामध्ये आणलं जातं, परंतु ते
एअरवर जातं किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित होतं, तर ते आपल्याला भाषण वाचून दाखवत आहोत असं शेतकरी बांधवांना जाणवलं नाही पाहिजे. ते आपण भाषण करतो आहोत शेतकऱ्यांच्या समोर असं वाटलं पाहिजे. म्हणून त्यामध्ये सुद्धा त्याची काही पथ्य आहेत ते आपण इथं पाहणं गरजेचं आहे. आताच मी सांगितलं होतं की भाषण करत असताना वरील प्रमाणे खालील प्रमाणे व या शब्दांचा वापर न करता वच्या ऐवजी आणि या शब्दाचा अथवा या शब्दाचा आपल्याला वापर करता येतो. तर या सुद्धा शब्दांचा आपण पुरेपूर वापर करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना जी भाषा सहज समजेल त्या भाषेचा वापर इथं करणं गरजेचं आहे. चुकीचे संदर्भ टाळणं गरजेचं आहे. काही काही वेळेस चुकीचे संदर्भ त्या भाषणामध्ये येतात, परंतु तो एखादा चुकीचा संदर्भ आपल्याला डबिंग करताना किंवा एडिटिंग करताना लक्षात आला किंवा रेकॉर्डिंग करताना लक्षात आला तर त्या ठिकाणी आपल्याला मार्क देता येतो आणि त्या ठिकाणचं जे काही चुकीचा जो काही संदर्भ आलेला असेल तर ते आपल्याला डिलीट करता येतं. किंवा बऱ्याच वेळेस काय होतं, एअरवर किंवा आपले जे काही तज्ञ असतील त्यांचा आपण भाषण रेकॉर्डिंग किंवा निवेदकाचं किंवा प्रासंगिक सहकार्याचं ज्यावेळेस आपण एअर रेडिओवर भाषण रेकॉर्ड करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस खाकरणे किंवा खोकला येतो. तर या अशा वेळेस आपण तिथं थांबायचं आहे, थोडंसं पॉज घ्यायचा आहे आणि जेणेकरून पुन्हा आपल्याला एडिटिंग करताना डबिंग करताना तो जो काही आवाज आहे खाकरताना खोकलताना तो आपल्याला एडिटिंग करता येतो आणि आपल्याला ते तिथं एअरवर भाषण चांगल्या प्रकारे आपल्याला देता येतं. पुन्हा जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या भाषणामधली ठराविक मुद्दे असतील त्या ठराविक मुद्द्यांचा पुनश्च आपल्याला उच्चार करणं किंवा त्याचा पुन्हा शेतकरी बांधवांना आपल्याला शेवटी सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या भाषणाचा जो काही सार आहे तो पुनश्च एकदा शेवटी येईल. तर अशा प्रकारे ते भाषण जी काही कला आहे त्या कृषी विभागामध्ये आपण म्हणजे जे काही शेतकऱ्यांसाठी जे काही आपण प्रसारण करतो भाषण कौशल्य, तर त्याच्यामधलं हे महत्वाचं कौशल्य आहे. आणि भाषण कौशल्याचा जो काही कालावधी आहे तो जवळपास 3 ते 4 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं. 5 मिनिटं थोडं जास्त झालं, परंतु 3 ते 4 मिनिटाचं भाषण असावं. 3 ते 4 मिनिटाच्या जास्ती भाषण झालं तर डोक्याच्या वरून जातं. जसा आपला जो काही पिरियड असतो तो ठराविक 25 मिनिटाचा कालावधी असतो आणि तो 45 मिनिटाचा कालावधी संपल्याच्या नंतर ते आपल्या डोक्याच्या वरून जातं किंवा या कानातून ऐकलं तर आपण दुसऱ्या कानामधून सोडून देतो. त्याच प्रकारे भाषणाचं असतं. म्हणून भाषणाचा कालावधी हा कमी असावा. माझं सुद्धा जे काही भाषण आहे ते थोडंसं लांबत असेल तर त्याबद्दल मला सूचना द्यावी जेणेकरून त्याचा कालावधी कमी करता येईल. मित्रांनो, दुसरा जो काही या आपल्या कृषी क्षेत्रामध्ये जे काही कार्यक्रम आहे तो म्हणजे मुलाखत. आपण एखाद्या ठराविक विषयावर एखाद्या शास्त्रज्ञांची, तज्ञांची किंवा शेतकऱ्याची मुलाखत घेतो. उदाहरण घ्यायचं झालं तर कापूस लागवड तंत्रज्ञान, तूर लागवड तंत्रज्ञान किंवा ऊस लागवड तंत्रज्ञान. तर अशा एखाद्या विषयावर पूर्व मशागतीपासून तर त्याचं जे काही वेगवेगळे जे काही मशागत असेल, बियाणं असेल त्याला जे काही लागणार आहे, आंतर मशागत असेल, त्याचे जे काही आंतर पिकं घेतो आपण, पाणी व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन, या सर्व विषयांवर इत्थंभूत माहिती आपण त्या मुलाखती दरम्यान देत असतो. आणि मुलाखतीमध्ये प्रश्न स्वरूपामध्ये आपण त्या तज्ज्ञाला किंवा त्या शास्त्रज्ञाला आपण प्रश्न विचारतो आणि त्याची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना समजेल या भाषेमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो. तर मुलाखत घेताना त्या विषयाची सखोल माहिती त्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की मुलाखत घेणारा जो काही निवेदक आहे, सहकार्यकार आहे, कॉम्पेरर आहे, त्याला सुद्धा त्या विषयाची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. किंवा माहिती नसेल तर जी काही मासिकं असतील, दैनिक असतील, ॲग्रोन असेल किंवा आपल्या विद्यापीठाची जी कृषी दैनंदिनी असेल त्या दैनंदिनीचा वापर करून, वाचन करून त्या ठराविक विषयाबद्दल ते ज्ञान आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा त्या मुलाखतीचा जो काही हेतू आहे तो पूर्ण होणार नाही. मुलाखत व्यवस्थितरित्या घेता येणार नाही. कारण मुलाखत घेणाऱ्यालाच त्या विषयाबद्दल ज्ञान नसेल तर तो प्रश्न कोणत्या स्वरूपात विचारेल. कारण त्याला ज्ञान असेल तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारतील आणि त्याला ज्ञान होईल. म्हणून कृषी विभागामध्ये जे काही तज्ज्ञ असतात ते सहसा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतात किंवा ऍग्रिकल्चर मध्ये त्यांचा डिप्लोमा झालेला असतो किंवा कालांतराने अनुभवाने त्यांच्यामध्ये ते सर्व जे काही कसब आहे ते आलं असतं. म्हणून ही मुलाखत जी काही आहे ती मुलाखत घेत असताना
त्या मुलाखतीचं सर्व ज्ञान त्या मुलाखत घेणाऱ्या कलाकारास सुद्धा असणं गरजेचं आहे. मुलाखतीचा जो काही कालावधी आहे तो 10 ते 12 मिनिटाचा असावा, जास्तीत जास्त 15 मिनिटाचा कालावधी असावा. त्याच्या जास्त कालावधी हा जो काही आहे तो थोडासा बोरिंग होतो किंवा तो डोक्याच्या वर जाऊ शकतो. म्हणून एक प्रभावी मुलाखत करायची असेल तर ती सरासरी 10 ते 12 मिनिटाची असावी. त्याच प्रकारे परिसंवाद असतो. परिसंवाद अर्थातच एखाद्या ठराविक विषयावर वेगवेगळ्या तज्ज्ञ जे काही असतात त्यामध्ये शेतकरी असतील. शेतकरी सुद्धा एक शास्त्रज्ञ असतो, कारण शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य त्या शेतावर गेलेलं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तो आपल्या शेतावर करीत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी हा एक शास्त्रज्ञ असतो. शेतकरी असेल, तज्ज्ञ असेल, कृषी विभागातले अधिकारी असतील, हे एखाद्या ठराविक विषयावर त्या तिथे परिसंवाद करत असतात. सकारात्मकपणे त्यावर आपापले विचार मांडतात. आपल्या आकाशवाणी नगर आकाशवाणीवर आम्ही कृषी अदालत या कार्यक्रमाच्या वतीने परिसंवाद आयोजित केले होते. त्यामध्ये रबी पीक व्यवस्थापन असेल, खरीप पिकांचं व्यवस्थापन असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर कृषी अदालत याच्या माध्यमातून परिसंवाद दिले होते. आणि त्यामध्ये प्रत्येक जण आपापलं जे काही ज्ञान आहे, आपला अनुभव आहे तो तिथं व्यक्त करत असतो. शास्त्रज्ञ असेल तो त्याचे अनुभव व्यक्त करतो, शेतकरी असेल तो त्याच्या अँगलनी ग्रासरूट लेवलला त्याला जे काही प्रश्न आलेले आहेत, अनुभव आले तो व्यक्त करीत असतो. अधिकारी आपापल्या दृष्टिकोनातून त्या विषयावर इथं आपले मत व्यक्त करीत असतो. अशा प्रकारचा हा परिसंवाद हा जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटापर्यंत परिसंवाद असतो. हा सुद्धा एक आपल्या या रेडिओ संभाषण कौशल्यामधला अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि चौथा जो काही आहे चर्चा आहे, चर्चासत्र म्हणू आपण त्याला. एखाद्या ठराविक विषयावर एखादं चर्चासत्र. सध्या परिस्थितीमध्ये कापूस जी कापसाची शेती आहे ती फायद्याची आहे का तोट्याची आहे, हा एक महत्वाचा भाग असू शकतो. कारण जागतिक जगामध्ये सध्या कपाशीला जागतिक मंदी आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामामध्ये कापूस घ्यावा किंवा नाही घ्यावा, पुढच्या हंगामामध्ये कापसाचं क्षेत्र वाढवावं किंवा नाही वाढवावं, तर अशा एखाद्या ठराविक विषयावर चर्चा करणे. या चर्चाला दोन्ही बाजू असतात, सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, त्याच्यामध्ये यस नो असतं. तर अशा चर्चावर चर्चेचं आयोजन केलं जातं आणि त्यावर वेगवेगळ्या साधक बाधक अशी चर्चा होते. आणि या चर्चेचा सारांश शेवटी निघतो. जो काही सारांश आहे तो चर्चेचा, तो प्रतिस्पर्ध्यांवर मात करणारा सारांश नसला पाहिजे. सूत्रसंचालक हा अतिशय महत्वाचा रोल या चर्चासत्रामध्ये प्ले करतो. त्यानं स्थितप्रज्ञ राहणं हे इथं गरजेचं आहे. कारण त्याचं जे काही या निवेदकाचं जे काही संभाषण कौशल्य आहे हे इथं पणास लागतं. कारण बऱ्याच वेळेस अशा चर्चासत्रांमध्ये साधक बाधक अशी चर्चा होते, सकारात्मक नकारात्मक चर्चा होते. आणि अशा वेळेस एक स्थितप्रज्ञ राहून आपण या सूत्रसंचालकाचं अतिशय महत्वाचा इथं रोल असेल, इथं प्ले करावा लागतो. तर अशा प्रकारे या कृषी विभागाच्या माध्यमातून ह्या ज्या काही 4 प्रकारच्या जे कृषी आणि गृह विभागाच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम प्रसारित होतात ते म्हणजे भाषण कौशल्य, मुलाखतीचं कौशल्य, परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून कृषी विभागाचे जे कार्यक्रम आहे शेतकरी बांधवांपर्यंत जात असतात. मित्रांनो, हे जे काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं नियोजन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. हे नियोजन करत असताना आकाशवाणीच्या माध्यमातून त्रैमासिक नियोजन, 3 महिन्याचं, पुढच्या 3 महिन्याचं नियोजन अगोदरच केलं जातं. त्यामध्ये ग्रामीण सल्लागार समितीची बैठक होते, विद्यापीठामध्ये सुद्धा याची बैठक होत असते आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचे कार्यक्रम द्यायचे त्याचं सुद्धा नियोजन केलं जातं. काही वेळेस मासिक नियोजन होतं, एका महिन्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम द्यायचे आहेत, 15 वाड्याचं नियोजन होतं. काही वेळेस पावसाचा समजा सातत्याने पाऊस असेल तर पावसाच्या म्हणजे पावसामुळे, अति पावसामुळे किंवा कमी पावसामुळे त्या 15 वाड्यातलं त्या हप्त्यातलं सप्ताहातलं जे काही नियोजन आहे ते थोडंसं बदलू शकतं. तर अशा वेळेस नियोजन करावं लागतं. कीड रोगाच्या प्रादुर्भावानुसार सुद्धा नियोजन करावं लागतं. मागच्या 2 वर्षा अगोदर आपल्याकडे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला होता आणि त्या प्रादुर्भावामुळं म्हणजे नेहमी किंवा वेळेवर आपल्याला त्या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत
ते आपल्याला त्याच्याबद्दलचं नियोजन आपल्याला आकाशवाणीवर प्रसारित करावं लागलं, किंवा गुलाबी बोंडअळीचा प्रश्न असेल, किंवा जी काही आपल्याकडे मागच्या काही 2 वर्ष अगोदर हुमणे जी काही कीड आली होती त्या किडीचा प्रादुर्भाव असेल, किंवा डाळिंबावर जो तेल्या नावाचा रोग मागच्या काही वर्षां अगोदर आला होता. तर अशा ज्या काही कीड रोगांच्या ज्या काही वेळेवर ज्या काही परिस्थिती एखादी उद्भवते, अशा वेळेस त्या वेळेनुसार त्या किडीच्या रोगाच्या प्रादुर्भावानुसार त्याचं आपल्याला वेळोवेळी नियोजन करावं लागतं. नैमित्तिक नियोजन आपण त्याला म्हणू, आणि तशी रूपरेषा आपल्याला करावी लागते. मित्रांनो, रेडिओवरची जी काही सादरीकरण आहे ही एक कला आहे, आणि मला आपल्याला माहिती आहे की कला ही राष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवणारा एक सशक्त माध्यम आहे, आणि ती एक आपल्या संस्कृतीची जननी आहे. म्हणून ही जी काही कला आहे ही कला विकसित करण्यासाठी आपण या रेडिओ जॉकीच्या प्रशिक्षणामध्ये आपण सहभागी झाला आहात. मित्रांनो, ही कला विकसित करतानाचे बरेचसे मुद्दे मी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यासोबतच काही इतर मुद्दे मी एक थोडक्यामध्ये सांगू इच्छितो. सर, माझ्याकडे वेळ किती आहे, प्लीज मला सांगता येईल? हा भोते सर, 12 वाजेपर्यंत आहे. ओके सर. अजून 10 मिनिटं. ओके सर. तर मित्रांनो, रेडिओमधून श्रोत्यांशी संवाद आपण ज्यावेळेस साधत असतो, त्यांच्याशी ज्यावेळेस बोलत असतो, तर एखाद्या नेत्यासारखं किंवा वक्त्यासारखं ते भाषण नसतं. ते एकतर्फी जरी असलं तरी ते हजारो श्रोत्यांशी संवाद साधत असतं. त्यामध्ये जे काही वृत्तपत्रीय जे काही लेखन असतं, जे काही मुद्रित असतं, त्या माध्यमांची भाषा असते. तर ती जरी भाषा असली तरी ती वाचन स्वरूपामध्ये ती भाषा असते. ती आपल्या बोली भाषेमध्ये त्या आपल्या जे काही आपले श्रोते आहेत त्या श्रोत्यांपर्यंत जाणं हे खूप गरजेचं असतं. दूरचित्रवाणी आणि सिनेमाची जी काही भाषा असते ही दृश्य आणि ध्वनीची भाषा, याला आपण ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो. तर ही भाषा वेगळी, आणि ही जी काही भाषा आहे, रेडिओची जी काही भाषा आहे, ही भाषा कानावर पडते आणि कानाच्या माध्यमातनं त्या श्रोत्यांच्या डोळ्यासमोर चित्र तयार होते. तर अशा प्रकारची ही नभोवाणीची भाषा आहे, आकाशवाणीची भाषा आहे. ती फक्त ध्वनीची, श्रवणाची भाषा असते, आणि त्याच्या माध्यमातून जे काही त्यासाठी जे काही संहिता लेखन आहे, ते आवश्यक जे काही लेखन आहे ते वाचून श्रोत्यांना आपल्याला ऐकावं लागतं. आणि म्हणून हे श्रोत्यांना जी काही आवडणारी भाषा आहे, त्यांना कानाला गोड लागणारी भाषा, त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू लागतं. तर अशा प्रकारे हे रेडिओतील कार्यक्रम प्रथम कानात आणि नंतर त्यांच्या मनात साठून जातात. तर अशा या कौशल्यपूर्ण या शैलीचा वापर करून आपल्याला हे भाषणाचा, या कार्यक्रमाचा आपल्याला प्रसार करावा लागतो. रेडिओ या माध्यमासाठी लेखन करणं आणि त्या श्रोत्यांसमोर सादर करणं हे सुद्धा कठीण काम असतं. जे काही लेखन आहे त्या लेखनाबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. शेतकरी जो काही श्रोता आपला वर्ग आहे तो अतिशय साधा आणि अतिशय सामान्य माणूस असतो. म्हणून सर्वसामान्य माणसाला समजेल आणि रुचेल, पचेल, त्याला उपयोगी होईल, त्याला सोपी वाटेल अशा भाषेमध्येच आपल्याला तिथं ते सगळे मुद्दे मांडावे लागतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अवजड जे काही शब्द असतात, कृत्रिम शब्द आहेत, ते नसावं. जास्त अलंकृत आपण केलं तर ते कदाचित पचनी पडणार नाही. म्हणून आपल्याला श्रोता कोणता आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, महिला आहे, बालक आहे का, ज्येष्ठ नागरिक आहे, एखादा साहित्यिक आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्या भाषेमध्ये थोडस त्याला टर्न करावं लागेल, त्याला थोडस बदलावं लागेल, आणि त्यानुसार आपल्याला श्रोत्यांच्या कानापर्यंत आपल्याला जाणं गरजेचं आहे. जे काही वेगवेगळे रेडिओचे माध्यम आहेत ते म्हणजे जनसंवादाचं एक सशक्त एक साधन आहे, माध्यम आहे. म्हणून रेडिओला दूरचित्रवाणीचा एक बिग ब्रदर सुद्धा म्हटलं जातं. दूरचित्रवाणी जी काही आहे, आपलं दूरदर्शन, याचा बिग ब्रदर म्हटलं जातं, कारण रेडिओची जी काही ऐकणाऱ्यांची जी काही संख्या आहे ती खूप मोठी आहे, आणि हे जनसंवादाचं एक खूप महत्वाचं माध्यम आहे. एनी टाइम एनीवेअर ही रेडिओची खासियत आहे. कारण आपण टीव्ही आपल्यासोबत कुठेही नेऊ शकत नाही, परंतु रेडिओला आपल्याला कुठेही, शेतामध्ये असेल, घरामध्ये असेल, कुठेही आपण आपल्या सोबत नेऊ शकतो. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आज आपण जे काही न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी
सर्व दूर सर्व काळ कुठेही नेऊ शकतो. म्हणून हे अतिशय महत्वाचं एनी टाइम एनीवेअर माध्यम आहे. म्हणूनच बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हे जे काही ब्रीद वाक्य आहे ते आपल्या रेडिओचं आकाशवाणीचं आहे. स्वस्त आणि मस्त असा रेडिओचा प्रवास, आपल्या या प्रवासाला जवळपास 90 वर्ष झालेली आहेत. आकाशवाणीचं हे लोकसंवादाचं प्रभावी माध्यम, लोकशिक्षणाचं माध्यम, लोक प्रबोधनाचं हे एक अतिशय प्रभावी माध्यम, लोकांरंजनाचं एक माध्यम आहे. हे सोपं आणि कमी खर्चाचं परंतु अतिशय प्रभावी माध्यम आहे. या प्रभावी माध्यमाचा आपण सर्व श्रोत्यांनी, या प्रशिक्षणामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नक्कीच फायदा घ्यावा. सकाळपासून तर रात्री सायंकाळपर्यंत ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेस आपल्याला याचा वापर करणं हे गरजेचं आहे. त्याबद्दल सुद्धा मी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी आपण ज्यावेळेस बोलतो, कार्यक्रम देतो, त्यांच्या बोलीभाषेमध्ये देणं गरजेचं आहे. मी आकाशवाणी परभणीला ज्यावेळेस कार्य केलं तर त्यावेळेस मी त्या आकाशवाणीवर जे काही माझं पात्र होतं तर ते आप्पा नावाचं पात्र होतं. आणि आप्पा नेहमीच मारतो गप्पा, अशा प्रकारचं ते मी पात्र जवळपास 3 वर्ष रंगवलं होतं. त्यासोबतच अक्काबाई असेल, मंजुळाबाई असेल, त्या अनेक प्रकारचे अण्णा होते. आमचे अण्णा नावाचं जे काही पात्र आहे ते सध्या मुंबई आकाशवाणीला कार्यरत आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य श्री संजीवन पारटकर सर, तर ते अण्णा होते. ते अण्णा सुद्धा आनंदवनामध्येच घडलेत. तर त्यांचं सुद्धा ते वेगवेगळ्या माध्यमातून ते पात्र आकाशवाणीवर आम्ही रंगवलं. आणि ज्यावेळेस हजारो लाखो श्रोते आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचे आणि ज्यावेळेस रेडिओ श्रोता संघांचे आम्ही आणि शेतकऱ्यांचे मेळावे घ्यायचो, त्या पात्राला प्रत्यक्षामध्ये सर्व श्रोते बघायचे, त्यावेळेस ते आमचं कौतुक करायचे. जेणे काही आम्ही अभिनेत्यांसारखं ते आम्हाला मानसन्मान द्यायचे. तर अशा प्रकारे हे आकाशवाणीचा जो काही प्रवास आहे तो अतिशय आनंददायी प्रवास आहे, अतिशय सुखकर असा प्रवास आहे. प्रत्येकाला आनंद देणारा, प्रत्येकाला ज्ञानाची जी काही ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवणारा आणि त्यासोबतच स्वतःला समृद्ध करणारा हा जो काही प्रवास आहे नभोवाणीचा, आकाशवाणीचा, रेडिओ जॉकीचा, हा खूप महत्वाचा आहे. रेडिओ जॉकी सुद्धा करत असताना काही गोष्टी स्वरभेद माहिती असणं गरजेचं आहे. स्वरांचं नियमन आपल्याला माहिती असणं आहे. जी काही लवचिकपणा आपल्या आवाजामध्ये असावा तो सुद्धा आपल्याला महत्वाचं गरजेचं आहे. वर्तमान कार्यक्रम आणि जे काही ट्रेडिंग विषयांबद्दल जे काही अद्ययावत जे काही ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, त्याची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विनोदाची उत्तम जाणीव आपल्याला आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. चालता बोलता आपल्याला विनोद करता आला पाहिजे आणि हा सुद्धा गुण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. नेहमी उत्स्फूर्त राहणे आणि इतरांना उत्स्फूर्त करता येणं हे सुद्धा कौशल्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्पष्टपणे बोलणं आणि शब्दांचा योग्य उच्चार करता येणं, अभिव्यक्त करता येणं हे सुद्धा महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. अगोदरचे जे काही वक्ते होते आपले आलोक जात्रटकर सर, तर त्यांनी सुद्धा आपल्याला अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम आपल्याला त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. संभाषण कौशल्यातून श्रोत्यांना खिळून ठेवता आला पाहिजे. बोलता बोलता आपल्याला एखादी गझल म्हणता आली पाहिजे. गझल सुद्धा एक अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम आहे. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला बोलताना चालताना वापर करता आला पाहिजे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. माणसांशी युद्ध सारी संपले आणि दंगली करता आता माणसांशी माणसे. तर अशा प्रकारचे काहीतरी त्याला आपल्याला अलंकृत करता आलं पाहिजे, विधायक पद्धतीने आपल्याला मांडता आलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं आपल्या या आरजेचं हे कर्तव्य आहे, आरजेचं हे कौशल्य आहे. निवेदक होत असताना किंवा आरजे होत असताना अष्टसावधानी राहता आलं पाहिजे. आपल्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व जसं म्हणतो, आपल्याला प्रत्येक म्हणजे कलेचं आपल्याला ज्ञान ठेवता आलं पाहिजे. एकदा एका ठराविक आरजेनं कलाकारांनी बोलता बोलता एका नेत्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य केलं. गली गली में शोर है और एक नेता चोर है. तर हे चुकीचं वक्तव्य ज्यावेळेस त्याला लक्षात आलं की त्या आरजेनं लगेच त्याच्यामध्ये एक सुधारणा केली की गली गली में शोर है, की जे काही नेते आहेत आता सांगितलेले ते जे काही चोर आहे असं जे मी वक्तव्य केलेलं आहे ते या अर्थाने की त्यांनी प्रत्येक लोकांच्या, हजारो लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य केलेलं आहे, त्यांच्या मनाची चोरी केलेली आहे.
अशी त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि जे जे काही चुकीचं वक्तव्य होतं त्याच्यामध्ये सुधारणा केली. तर असं आपल्याला वेळेचं ज्ञान आणि समय सूचकता येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. निवेदक आरजेचं जे काही काम असतं हे लाईव्ह असतं. लाईव्ह प्रसारणामध्ये आणि एखाद्या कार्यक्रमाचं म्हणजे रेकॉर्डिंग करून डबिंग करून पुन्हा प्रसारण करणे याच्यामध्ये खूप फरक असतो. कारण लाईव्ह प्रसारण हे अतिशय जिकरीचं काम असतं, हे जबाबदारीचं काम असतं. त्याच्यामध्ये एखादा जरी शब्द चुकीचा आला तर तो आपल्यासाठी म्हणजे महाग पडू शकतो. त्यामुळं ह्या आरजेचं कर्तव्य पार पाडत असताना लाईव्ह निवेदकाचं कर्तव्य पार पडत असताना वेगवेगळ्या बाबींचं ज्ञान तत्वज्ञान आपल्याला म्हणजे जागृत ठेवणं आणि सावधानी राहणं हे खूप गरजेचं असतं. सामाजिक नियमांचं पालन करणं, ब्रॉडकास्टिंग करत असताना जे काही नियम असतात, जे काही कोड असतात ते भंग होऊ नये याची सुद्धा दक्षता घेणं हे तेवढंच गरजेचं असतं. मित्रांनो, ज्याप्रमाणे आयुष्यात प्रत्येक क्षेत्र यंत्रणा प्रोसेस चालवण्यासाठी एक चालक नेमलेला असतो, त्याच प्रकारे त्याला गती देण्यासाठी एका ठराविक स्थळी नेण्यासाठी त्याचं एक महत्वाचं माध्यम असतं. तसंच हे आरजेचं काम या रेडिओ जॉकीचं असतं. गाण्यामधला कलात्मक जो काही भाव असतो, लोकांच्या मानवी भावना यामधला जो काही एक मनोरंजक दुवा असतो, तो दुवा बनणारा जो काही व्यक्ती असतो तो म्हणजे हा रेडिओ जॉकी असतो, तो आरजे असतो, तोच हा निवेदक असतो. म्हणून रेडिओ जॉकिंगचे जे काही क्षेत्र आहे हे आपल्या प्रत्येक तरुणांना आज खुणावत आहे. त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर आहे, एक चांगलं उत्पन्नही आहे, शिवाय लाखोंचा त्यामध्ये चाहता वर्ग आहे आणि ते चाहता वर्ग निर्माण करण्याची क्षमता सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून हे रेडिओ जॉकीचे जे काही नेमके कार्य आहेत ते आपल्याला नीटपणे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये करिअर करता येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. रेडिओ स्टेशनवरचं जे काही कार्यक्रमाचे जे काही सूत्रसंचालन करणारा जो काही आरजे असतो त्यालाच आपण रेडिओ जॉकी म्हणतो. आणि याचं जे काही महत्वाचं काम असतं ते अनाउन्सिंग करणे असतं. ते त्याला रेडिओ पर्सनॅलिटी किंवा रेडिओ डीजे सुद्धा असं म्हटलं जातं. तर हे दुवा असतो त्या कार्यक्रमामधला आणि त्या श्रोत्यांमधला एक दुवा असतो, दोघांना जोडण्याचं काम हा रेडिओ जॉकी करत असतो. एखाद्या कार्यक्रमातून दिली जाणारी जी योग्य माहिती योग्य प्रमाणे मांडणे, एखाद्या कार्यक्रमातून सादर होणारी जी काही गाणी आहेत, निवडक गाणी आहेत, ते प्रसारित करण्याआधी त्याबद्दल काही ठराविक माहिती सांगणे, त्याचा मजकूर सांगणे आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हा खऱ्या अर्थानं त्या आरजेचं काम असतं. आणि कोणत्याही आरजेला आपल्या आवाजात जो काही टवटवीपणा असतो, जो काही ताजेपणा असतो, बोलण्यातली जी काही रंजकता असते ती जागृत जिवंत ठेवावी लागते आणि आपल्या आवाजाच्या सहाय्याने श्रोत्यांना त्याला खिळवून ठेवावं लागतं. आणि हेच कौशल्य आत्मसात करण्यासाठी जे काही वाचन आहे, चिंतन आहे, मनन आहे, त्याला एक खूप मोठी साधना लागते. ती साधना आपल्याला सुरू करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा प्रशिक्षणाचा आजचा हा कार्यक्रम आहे. मित्रांनो, या विषयावर अजून खूप काही बोलता येईल, परंतु मला जो काही टाइम जो काही दिला होता तो टाइम आता संपत आलेला आहे. आणि रेडिओ जॉकीचे जे काही कर्तव्य आहे, जे काही काम आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी आणि अनेक श्रोत्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी परत त्या विषयावर बोलणार नाही. तर रेडिओ जॉकीचं काम करणाऱ्या किंवा भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये आकाशवाणीमध्ये येणाऱ्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो. श्रोत्यांच्या मनात ओळखून कानांना रिझवणारी, ज्ञानानं व्यक्तिमत्व खुलवणारी, भूपाळीपासून भैरवीपर्यंत रोज साथ देणारी आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी, आकाशवाणी अहमदनगर, आकाशवाणी परभणी. मित्रांनो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद. भुते सर, आपला आवाज म्यूट झालेला आहे. हा सर, आता येतोय? हा, ओके. हा मित्रांनो, या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण भान ठेवून कुठलेही नियोजन करायचं आहे आणि बाबा आमटेंनी जसं सांगितलेलं आहे की बेभान होऊन ते अंमलात आणायचं आहे, तर तसंच आपल्याला या क्षेत्रामध्ये
संभाषण कौशल्याच्या या रेडिओ जॉकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला इथं काम करता येतं आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण इथं स्वतः होऊ शकतो. तर पुन्हा एकदा मी या संत तुकोबारायांच्या कवितेनंच मी या कार्यक्रमाची सांगता करत आहे. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शस्त्रात धारे, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जात पात धर्म काढूच नाही, थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे, मुद्देसुद्ध बोलणे ही संवाद कला, शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द, शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावं, जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणीवाणी नाणी नासू नये, पाणीवाणी नाणी नासू नये. मित्रांनो, आज कृषी विस्तार आणि संज्ञापन विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अनुषंगानं आजचा हा जो काही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यामध्ये मला माझे विचार, माझे जे काही थोडे अनुभव होते ते इथं अभिव्यक्त करण्याचं एक मला सुवर्ण संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर मिलिंद अहिरे सर, आमचे वरिष्ठ सहकारी मित्र डॉक्टर आनंद चवई सर, या सर्वांचं मी इथं आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. आणि या ऋणानुबंधामध्ये भविष्यामध्ये सुद्धा आपण असंच राहू या प्रार्थनेसोबत मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद. धन्यवाद भुते सर. अतिशय उत्स्फूर्तपणे तुम्ही सर्व आमच्या प्रशिक्षणाला मार्गदर्शन केलं. अगदी ऋषी कृषी संस्कृतीपासून ते कृषी पंढरीची महती इथपर्यंत आपण सर्व आकाशवाणीशी जोडून सर्व आमच्या प्रशिक्षणार्थींना खिळवून ठेवलेलं आहे. आणि त्याचमुळे एक कृषी कीटकशास्त्रज्ञ किती उत्तम प्रकारे विस्तार कार्य करतो आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे गुलाबी बोंड मागील गुलाबी रहस्य काय आहे, तर रेडिओ जॉकी आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज आम्हाला नाहीये. अतिशय छानपणे मार्गदर्शन केलात, त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीनं आणि कृषी विस्तार व संज्ञापन विभागाच्या वतीनं डॉक्टर आयरे सरांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, भुते सर. थँक्यू सर.